हॅलो फ्रेंड्स, तर कसे आहात तुम्ही? तर गुड मॉर्निंग सगळ्यांना. आणि आज आपण जे चॅप्टर एक्सप्लेन करणार आहोत ते आहे क्लास 8चं 8 चॅप्टर, ज्याचं नाव आहे फोर्स अँड प्रेशर. मित्रांनो, हे चॅप्टर मी तुम्हाला खूप सिम्पल लँग्वेजमध्ये एक्सप्लेन करण्याची प्रयत्न करेन आणि खूप लवकरात लवकर एक्सप्लेन करेन, जेणेकरून तुमचा बिलकुल पण टाईम वेस्ट नाही होणार. आणि या चॅप्टरमधून जेवढे तुम्हाला एक्झाममध्ये क्वेश्चन येतील ते तुम्ही इझिली सॉल्व करू शकशाल. मित्रांनो, फक्त एक छोटीशी रिक्वेस्ट आहे. तुम्हाला जर काही प्रॉब्लेम जर वाटला नाही, तर तुम्हाला जर काही असं वाटलं की जास्त एक्सप्लेन करावं मी, नाही तर व्हिडिओ लेक्चरमध्ये काही चेंजेस करावं, काही बदल करावं, प्लीज तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला कळवा, जेणेकरून मी व्हिडिओ लेक्चरमध्ये थोडेसे चेंजेस आणेन आणि माझ्यामध्ये काही इम्प्रूव्हमेंट करेन. आणि हो मित्रांनो, मी ॲट द एंड काय करणार आहे, आपलं जेव्हा चॅप्टर संपणार तेव्हा जे आफ्टर चॅप्टरचे क्वेश्चन असतात, म्हणजेच एक्सरसाइज जी असते, चॅप्टर संपल्याच्या नंतर जे क्वेश्चन दिलेले असतात चॅप्टरच्या बेसिसवर, ते मी सगळे क्वेश्चनचे तुम्हाला सोल्युशन ॲट द एंड सांगेल, जेणेकरून तुम्हाला हे समजेल की आपण व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण सगळ्या कन्सेप्ट्स जे आहे ते कवर केलेले आहे आणि तुम्हाला एक कॉन्फिडन्स बिल्डअप होईल, जेणेकरून तुम्ही एक्झाममध्ये कोणताही जर क्वेश्चन आला तर तुम्ही इझिली सॉल्व करू शकशाल. तर बस झाला आजसाठी बघू आणि लेट्स गो. तर जे पहिले दिलेले इन सायन्स पुश ऑर पुल सेड टू बी फोर्स, म्हणजेच पुश किंवा पुल करणे यालाच फोर्स असं म्हणलेलं आहे. मित्रांनो, पुश आणि पुलचं थोडंसं मी डीपली सांगतो तुम्हाला आणि याच्यावर क्वेश्चनही पडतात आणि तुम्ही कन्फ्युजन होणार. पुल म्हणजेच किसी भी चीज़ को अपनी तरफ खींचणं. पुल म्हणजेच एखादी गोष्ट आहे, समजा हा जर हा माझा ग्लासेसचा बॉक्स आहे, स्पेक्सचा, पण हा जास्त हेवी नाही, म्हणजे खूप लाईट वेट आहे, पण तरी पण मी काय करतो, याला माझ्याकडे ओढतो आहे. हा इथं ठेवलेला आहे आणि मी ह्याला माझ्याकडे ओढतो आहे, म्हणजेच एक फुल झाला. आणि जर हा नुसतं इथं कॉन्स्टंटली ठेवलेला आहे आणि जर मला जर याला समोर टाकलायचं आहे, पुश करायचं आहे याला माझ्यापासून दूर, हे पाहता मी पुश करतो आहे, माझ्यापासून दूर करतो आहे, म्हणजेच मी याला काय करतो आहे, धक्का देतो आहे, तर हे पुश झाला. आणि जर मी जर माझ्याकडे ओढतो आहे ते फुल झालं. मित्रांनो, हे खूप लाईट वेट ऑब्जेक्ट, याचं जास्त काही वजन नाही, पण तरी पण मी तुम्हाला समजायसाठी सांगितलं, म्हणजे तुम्हाला लवकर समजेल. पुश म्हणजेच हे मी याला धक्का देतो आहे, माझ्यापासून दूर करतो आहे, आणि यालाच जर मी पुल करायचं आहे ते मी याला जोर लावून आणि मला माझ्याकडे ओढायला. ओके, तर खूप सोपं आहे मित्रांनो. पुश आणि पुलमध्ये फक्त तुम्ही कन्फ्यूज नका, फक्त एवढं सांगायचं मला. टू फोर्सेस ॲक्ट इन सेम डायरेक्शन, ॲड अप द फोर्सेस, टू फोर्सेस इन अपोजिट डायरेक्शन विल न्यूट्रलाइज और लार्जरली विल. म्हणजेच मित्रांनो, जर दोन फोर्स ॲक्ट होते, हा जर एक बॉल आहे म्हणजेच ग्राउंडवर ठेवलेला, आणि जर दोन फोर्स जर ॲक्ट होते तर हा समोरच्या दिशेने जाईल, म्हणजेच राईट साईडला जाईल, कारण की दोन्ही फोर्स याच्यावर ॲक्ट होते. पण जर हे जर तुम्ही जर हा इकडून एक फोर्स लागतो आहे आणि हा इकडून एक फोर्स लागतो आहे, आणि फोर्स मित्रांनो जी स्ट्रेंथ असते ना फोर्सची, ती मॅग्निट्यूडमध्ये मोजल्या जाते, म्हणजेच 5 न्यूटन पर मीटर, नाहीतर जूल हा युनिट आहे फोर्सचा, जो की मॅग्निट्यूडमध्ये मोजला जातो. म्हणजेच तुम्हाला सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे 5 जूलचा जो फोर्स आहे, मी तुम्हाला जसं की आत्ता म्हणलं, जूल हा फोर्सचा युनिट आहे, तर 5 जूलचा हा फोर्स आहे असं म्हणलं जातं. जर 5 जूलचा फोर्स आहे आणि इकडूनही जर 5 जूलचा फोर्स लागला तर काय होईल, न्यूट्रल होईल, हा बॉल आहे तो हलणारही नाही. तेच इथं दिलेलं आहे, टू फोर्सेस ॲक्ट इन अपोजिट डायरेक्शन विल बी न्यूट्रलाइज. आणि तेच जर आपण जर या साईडने जर 10 न्यूटनचा दिला असता आणि जर इथून जर 5 न्यूटनचा, तर बॉल समोर गेला असता राईट साईडला, कारण की आपण इथं 10 न्यूटनचा देतो आहे आणि इकडं 5च जूलचा, सॉरी इथं न्यूटन झाला, इथं जूल हवा आहे मित्रांनो. 10 जूलचं जर फोर्स इकडून दिलं तर हा राईट साईडला जाईल बॉल. ओके, हा युनिट आहे आणि मॅग्निट्यूडमध्ये मोजलं जातं. मॅग्निट्यूड म्हणजे सिम्पली मित्रांनो एनी व्हॅल्यू, जसं की 5 झालं, 10 झाला, 15, 20, हा मॅग्निट्यूड. ह्याच्यामध्ये डायरेक्शन येत नाही, मॅग्निट्यूडमध्ये फक्त व्हॅल्यू येते एका नंबरची. 15, 20, 100, 200 असे मॅग्निट्यूड, हे मॅग्निट्यूडचं एक्झाम्पल झालं. अजून एकदा एक शॉर्ट सांगतो. मॅग्निट्यूड म्हणजेच फक्त नंबर, जसं की 15, 20, 30, 40 एक्सेट्रा. डायरेक्शन आपण कन्सिडर करत नाही मॅग्निट्यूडमध्ये. अ फोर्स ब्रिंग चेंज इन स्टेट ऑफ मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट. जेव्हा आपण फोर्स जर लावला एखाद्या गोष्टीवर तर ते मोशनमध्ये येते, म्हणजेच एक रेस्टवर आहे हा बॉल, आणि याला जर आपण 10 जूल इकडून जर लावलं, हे 5 विसरून जा, याला जर 10 जूलचा जर फोर्स लावला तर हा मूव होईल, म्हणजेच रेस्टमधून मोशनला येईल. मित्रांनो, नंतर जी टर्म दिलेली आहे ते आहे
कॉन्टॅक्ट फोर्सेसमध्ये दोन टाईप येतात मित्रांनो, मस्क्युलर फोर्सेस आणि फ्रिक्शनल फोर्सेस. फोर्स रिझल्टिंग ड्यू टू ॲक्शन ऑफ मसल्स मस्क्युलर फोर्सेस वर्किंग कार पुलिंग कार बुल व्हेकल्स बैलगाडी. म्हणजेच मित्रांनो आपल्या मसल्सचं तिथे यूज केला जातो, म्हणजेच मॅन पॉवर जी असते. मॅन पॉवर तुम्ही फक्त ऑब्जेक्ट पॉवर सोडा आणि मॅन पॉवरच पकडा, म्हणजे मग ते कोणतं ॲनिमल जरी असलं तरी, जसं की इथे एक्झाम्पल दिलेलं आहे. मस्क्युलर फोर्सेसमध्ये सिम्पली इन शॉर्ट सांगायचं म्हटलं तर मित्रांनो, मॅन पॉवर किंवा जे आपल्या मसल्सचा यूज होतो, म्हणजेच आपल्या शरीराचा उपयोग होतो. जसं की इथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे, बुल्स वर्किंग इन फार्म पुलिंग कार्ट. म्हणजे जे बुल्स असतात, जे बैल असतात, ते बैलगाडीला समोर ढकलण्यासाठी त्यांच्या मसल्सचं किंवा त्यांच्या बॉडीचं यूज करतात आणि बैलगाडीला समोर ढकलतात. म्हणजेच इथं बैलांनी त्यांच्या जे मसल्स आहे त्यांचा यूज केला, त्यांच्या ताकदीचा यूज केला, मस्क्युलर फोर्सेस. नंतर मित्रांनो जी टर्म दिलेली ती आहे फ्रिक्शन. इट इज द फोर्स ऑफ फ्रिक्शन बिटवीन द सरफेस ऑफ ऑब्जेक्ट अँड ग्राउंड दॅट ब्रिंग्स मूविंग बॉल टू रेस्ट. म्हणजे सिम्पली मित्रांनो, हा जर एक सरफेस आहे, टेबलचा सरफेस आहे हा, आणि इथे जर एक बॉल आहे, आणि जर हा जर इकडच्या राईट साईडला जातो आहे तर हा इथपर्यंत जाईल, इथपर्यंत, आणि इथं जाऊन स्टॉप होऊन जाईल. कशामुळं? कारण की हा जो टेबल आहे, हा जो टेबल आहे मित्रांनो, हा त्याला फ्रिक्शन प्रोव्हाइड करतो आहे, फ्रिक्शन. आणि मित्रांनो हा एक नेक्स्ट पॉईंट आहे ना, हा थोडंसं इम्पॉर्टंट आहे. फ्रिक्शन ॲक्ट ऑलवेज इन अपोजिट डायरेक्शन ऑफ मूविंग ऑब्जेक्ट. म्हणजेच हा ऑब्जेक्ट जो बॉल आहे तो जर राईट साईडला जात आहे, इकडच्या साईडला जातो आहे मित्रांनो, तर जो ऑब्जेक्ट आपला ग्राउंड आहे तो त्याला लेफ्ट साईडच्या फोर्समध्ये कधी कोणतेही ऑब्जेक्ट असो, इथं बॉल असो, इथं बॉक्स असो, हा जर राईट साईडला जातो आहे तर तो खालचा जो ग्राउंड आहे तो ऑपोजिट डायरेक्शनमध्ये, म्हणजेच फ्रिक्शन जो असेल तो ऑपोजिट डायरेक्शनमध्ये ॲक्ट होईल आणि लेफ्ट साईडला ॲक्ट होईल. हा एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे. म्हणूनच हा बॉल आहे तो फिरत होता, मूव्ह करत होता राईट साईडमध्ये, पण तो इथं येऊन रेस्ट झाला. कशामुळे? कारण की जो ग्राउंड आहे त्याने त्याला लेफ्ट साईडच्या डायरेक्शनमध्ये फोर्स लावला, म्हणजे जी फ्रिक्शन लेफ्ट साईडमध्ये लागली आणि तो मूव्ह करत होता राईट साईडमध्ये. हे दोन्ही ऑपोजिट फोर्समध्ये ॲक्ट झाले आणि इथं येऊन हा बॉल न्यूट्रल झाला, थांबून. बस एवढंच मित्रांनो. अजून एकदा शॉर्टमध्ये सांगतो. फ्रिक्शन इट इज द फोर्स ऑफ फ्रिक्शन बिटवीन सरफेस ऑफ एन ऑब्जेक्ट म्हणजे इथं बॉल असो किंवा बॉक्स असो, अँड ग्राउंड दॅट ब्रिंग्स मूविंग बॉल टू रेस्ट. फ्रिक्शन एक असा फोर्स आहे जो की ऑब्जेक्ट आणि ह्या टेबलच्या मध्ये, ऑब्जेक्ट आणि ह्या ग्राउंडच्या मध्ये लागतो, आणि कोणतीही मूविंग ऑब्जेक्ट असेल तर त्याला तो रेस्टमध्ये, एकाच रेस्टमध्ये, नॉन मूविंग ऑब्जेक्ट नॉन मूविंग स्थितीमध्ये आणण्याचा प्रयत्न करतो, त्याला फ्रिक्शन असं म्हटलं आहे. ऑलवेज ॲक्ट इन अपोजिट डायरेक्शन ऑफ मूविंग ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट जर राईट साईडला मूव्ह होतं तर लेफ्ट साईडला ॲक्ट होईल, आणि ऑब्जेक्ट जर लेफ्ट साईडला मूव्ह होतं तर तो फ्रिक्शन राईट साईडला ॲक्ट. बस मित्रांनो, चॅप्टर बिलकुल पण अवघड नाही. तुम्हाला जर काही समजलं नसेल तर तुम्ही मला पुन्हा कमेंट सेक्शनमध्ये कळवा, मी नक्की सांगेन. आणि हो, मी ॲड करतो आहे. ॲट द एंड आपण चॅप्टर झाल्यावर जे आफ्टर चॅप्टर एक्सरसाइजमध्ये जे क्वेश्चन्स आहेत ते आपण सॉल्व करणार आहे, जेणेकरून तुम्हाला समजून येईल की हे चॅप्टर खूप इझी आहे. तुम्हाला कॉन्फिडन्स